नाशिकच्या पिंपळगाव वसवंतमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा। दिंडोरी, नाशिक, धुळ्याच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी एकत्रित सभा घेणार। सभेची जय्यत तयारी सुरू। नाशिकच्या पिंपळगावमध्ये मोदींची सभा। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली सभास्थळाची पाहणी। नाशिकात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड। ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनाही नोटीस। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणमधील सभेची तयारी अंतिम टप्प्यात। सभेच्या अनुषंगाने कल्याण शहरात चोख पोलीस बंदोबस्त। भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांची माहिती। पंतप्रधान मोदींचा आज मुंबईतील घाटकोपरमध्ये रोड शो। मुंबईतील वाहतूक मार्गात बदल। LBS मार्ग दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत राहणार बंद। मोदींच्या रोड शोसाठी महायुतीकडून जय्यत तयारी। लाल बहादूर शास्त्री मार्गावरून घाटकोपर स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिगेडिंग। रोड शोच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा महायुतीतल्या पक्षांचे झेंडे। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज रात्री 12 वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी। मोदींच्या मुंबईतील रोड शोच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्याचा निर्णय। मोदींनी ठरवले दिल्लीतील मुख्य इंजिन बदलायचे। लोकांनी मोदींना रस्त्यावर आणलं। वसईतल्या सभेत उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। इंजिनामागून इंजिन जोडतात ते वाफेचं इंजिन, हे थापांचं इंजिन। उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका। उद्धव ठाकरे यांचा नाशिक दौरा। नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। मुंबईत मोदींना रोड शो का करावा लागतोय? 10 वर्षात काही केलं नाही का तुम्ही? भाई जगताप यांचा भाजपला सवाल। घाटकोपरमध्ये ढिगाऱ्याखाली अजूनही 30 ते 40 लोक अडकल्याची भीती। रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू। घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटुंबासह फरार। पोलिसांकडून शोध सुरू। घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्स लावलेल्या कंपनीला महापालिकेकडून 3 नोटिसा दिल्या होत्या। एन विभागाने 2022 आणि 2 मे तसंच 13 मे 2024 रोजी नोटीस दिली असल्याची माहिती। शरद पवार यांची घाटकोपर घटनास्थळाला भेट। अधिकारी वर्गाकडून तपशील समजून घेतला। यावेळी मीडियाला प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांकडून घाटकोपर दुर्घटनेतील जखमींची पाहणी। राजवाडी रुग्णालयात जाऊन केली जखमींची विचारपूस। घाटकोपर दुर्घटनेची राज्य सरकारनं सखोल चौकशी करावी। घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांची मागणी। घाटकोपर दुर्घटना मानवनिर्मित, याला शासन आणि प्रशासन जबाबदार। विजय वडेट्टीवारांची दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतरची प्रतिक्रिया। मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळाची पाहणी केली। अधिकाऱ्यांकडून रेस्क्यूची माहिती जाणून घेतली। मागील 2 वर्षांपासून महापालिकांवर प्रशासकीय राजवट, त्यामुळे घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला मुंबई महापालिकेसह राज्य सरकारही जबाबदार। वर्षा गायकवाड यांची टीका। प्रकाश आंबेडकरांची घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळाला भेट। पीडित कुटुंबियांशी संवाद साधला। दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची आंबेडकरांची मागणी। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून घाटकोपर दुर्घटनास्थळाची पाहणी। अधिकाऱ्यांकडून घेतली रेस्क्यूची माहिती। मुंबईत अनधिकृत होर्डिंग्स लावणाऱ्यांवर कारवाई केली जाणार। महापालिका आयुक्त भूषण गगनार यांनी केले स्पष्ट। होर्डिंग दिसण्यासाठी झाडांची कत्तल करण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचीही आयुक्तांची माहिती। घाटकोपरमध्ये होर्डिंग्स पडून दुर्घटना झाली, त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 96 किलोमीटर होता। हवामान विभागाची माहिती। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत 90% अनधिकृत होर्डिंग्स। मनपा अधिकारी होर्डिंग्सचे निकष पाळत नसून ते एसी केबिनमध्ये बसून राहतात। शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांचा आरोप। घाटकोपर दुर्घटनेनंतर पुणे महापालिका अलर्टवर। पुणे शहरातील 1564 अनधिकृत होर्डिंग्सवर महापालिकेची कारवाई।
निवडणुकीआधीच उद्धव ठाकरेंकडून राष्ट्रवादीशी संधान, राजकीय दृष्ट्या हे आम्हाला निवडणुकीनंतरच लक्षात आलं, माझा विजनमध्ये देवेंद्र फडणवीसांचे आरोप. लोकसभेची निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं माझा विजनमध्ये वक्तव्य. उद्धव ठाकरेंकडून अल्पसंख्याक समाजासाठी पायघड्या, ठाकरे गट सर्वात मोठा मुस्लिम धार्जिणा, माझा विजनमध्ये देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे सरकारचे बॉस, माझा विजनमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. तर पवार शत्रू नाहीत, राजकीय विरोधक, फडणवीसांचं वक्तव्य. भविष्यही नाही, अस्तित्वही नाही हे अजित पवारांना समजलं, त्यामुळे अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही, जयंत पाटील यांचं एबीपी माझाच्या कार्यक्रमात स्पष्टीकरण. सांगलीत भाजपचा पराभव होणार, जयंत पाटलांचा दावा. बारामतीत मवियाचा 100% विजय होणार, जयंत पाटलांकडून विश्वास. राज्यातले धंदे गुजरातला जात आहेत, आदित्य ठाकरेंचा आरोप. तर आम्ही दोस्तीत धोका दिला नाही, भाजपवर आदित्य ठाकरेंचा माझा विजनमध्ये पलटवार. गुजरातला अनेक गोष्टी चालल्या, त्यासाठी मनसेनं भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला का, आदित्य ठाकरेंचा माझा विजन कार्यक्रमातून मनसेला सवाल. अशोक चव्हाणांवर आरोप झालेला आदर्श घोटाळा आणि अजित पवारांवर आरोप झालेला सिंचन घोटाळा झाला की नाही ते भाजपनं सांगावं, माझा महाराष्ट्र माझा विजनमध्ये आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात येणार, माझा विजनमध्ये आदित्य ठाकरेंचा दावा. 4 जूनच्या निकालानंतर भाजप पक्ष सत्तेत दिसणार नाही, राज्यात मवियाचे 35 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील, दिंडोरीच्या पेठेतल्या सभेतून रोहित पवारांचा दावा. भाजपचे नेते मुंबई पालिकेच्या कारभारावर बोट दाखवत आहेत, मात्र मुंबई पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्याकडे होत्या ते यशवंत जाधव आणि रवींद्र वायकर शिंदेंसोबत गेले, खासदार संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. 2020-22 या काळात नाशिकमध्ये 800 कोटींचं भूसंपादन, मर्जीतल्या बिल्डरांच्या घशात 800 कोटी घातले, मुख्यमंत्री आणि नाशिक मनपावर राऊतांचे गंभीर आरोप. राज्यात महायुतीला फक्त 16 ते 18 जागा मिळतील असं चित्र, आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारला टोला. पालघर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी फडणवीसांची जाहीर सभा, वसईवाल्यांना वसईतच निपटवून टाका, देवेंद्र फडणवीसांचा हितेंद्र ठाकूर यांना टोला. बेडूक किती फुगला तरी तो बैल होत नसतो, तुम्ही फक्त मोदींच्या नावावर मतं मागता, पण इथले उमेदवार फक्त बोट वर करण्यासाठी हवे आहेत का, फडणवीसांच्या टीकेला हितेंद्र ठाकूर यांचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटामध्ये समझोता झाला, निवडणुकीनंतर एकत्र आले तर आश्चर्य मानू नका, प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवर टीका. नाशिक लोकसभेची जागा आपल्यासाठी प्रतिष्ठेची, धुळ्यातील महायुतीच्या नियोजन बैठकीत मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य. दिंडोरीत होणाऱ्या मोदींच्या सभेत कांदा प्रश्नाकडे मोदींचं लक्ष वेधणार, भुजबळांची प्रतिक्रिया, कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास सांगणार असल्याचंही भुजबळांचं म्हणणं. बीडमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवसापासून पंकजाताई मुंडे लागल्या कामाला, जिल्हाभरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची घेतली भेट. विरार रोडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा, महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारानिमित्त सभेचं आयोजन. रवींद्र वायकर यांचा बालेकिल्ला असलेल्या जोगेश्वरी पूर्व भागात ठाकरे गटाचं शक्ती प्रदर्शन, अमोल कीर्तीकरांच्या प्रचारासाठी भव्य रोड शोचं आयोजन. बीडच्या परळीत बूथ कॅप्चर करण्यात आले, अनेक पोलिंग एजंटला गायब करण्यात आलं, मतदारांना मारहाण झाली, मवियाचे उमेदवार बजरंग सोनावणेंचा आरोप. वाशिमच्या एरंडा गावातील बांधावर विदर्भातली पहिली जैविक शेती प्रयोगशाळा, आमदार बच्चू कडूंनी प्रयोगशाळेला भेट दिली.
रायबरेलीत राहुल गांधी यांना एका महिलेनं लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला। या प्रश्नाला उत्तर देण्यास प्रियंका गांधींनी राहुल गांधींना सांगितलं। त्यावर राहुल गांधींनी लवकरच लग्न करेन असं उत्तर दिलं। महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबळे यांच्या प्रचारार्थ वसईच्या YMC सभेत उद्धव ठाकरेंची सभा संपन्न। वसईत कार्यकर्त्यांशी संवादही साधला। उद्धव ठाकरेंनी वसईतील ख्रिश्चन धर्मियांचे धर्मगुरू बिशप फेलिक्स मचॅडो यांची भेट घेतली। वसईच्या सभेआधी ही भेट झाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये निकालापूर्वी इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी एकत्र येत जलील यांना हार घालून सत्कारही केला। पुण्यात मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांचं सुषमा अंधारे यांना पत्र। तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार संपवण्याची सुपारी घेऊन आल्याचं अनेकांना वाटतं। पत्रातून योगेश खैरेंची अंधारेंवर टीका। संपलं इलेक्शन जपा रिलेशन, समाजात तेढ निर्माण होईल अशा सोशल मीडिया पोस्ट थांबवा। सुरेश धस यांचं आवाहन। तर भविष्यात आम्हाला भाषण करणं देखील कठीण होईल असंही वक्तव्य। बेळगावच्या चिकोडीमध्ये काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये हाणामारी। कोणाचा उमेदवार निवडून येणार यावरून दोघांमध्ये हाणामारी झाल्याची घटना। पालघरच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं अनेक घरांचं नुकसान। माकप आमदार विनोद निकोल यांच्याकडून नुकसानाची पाहणी। सोलापूर शहरातील विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। दुपारपर्यंत कडकून त्यानंतर अचानक पावसाच्या सरी बरसल्यानं नागरिकांची तारांबळ। वाशिम जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावातील शेतकरी राजेंद्र घाडगे यांची अवकाळी पावसानं 3 एकर केळीची बाग केली भुईसपाट। 13 लाख रुपयांचा फटका। पुण्याच्या खेड तालुक्यात पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पॉली हाऊसचे 3 शेड उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। परभणीत वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस। अर्ध्या तासाच्या पावसानं अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून। रायगडच्या खालापूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस। उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। वाशिम शहरात आणि ग्रामीण भागात जोरदार अवकाळी पावसाच्या सरी। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। विजांच्या कडकडाटासह संपूर्ण कोकणात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। तर पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापुरातही पावसाची शक्यता। मुंबईसह उपनगरात पुढील 24 तासासाठी उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा अंदाज। तर मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। खारघरमधील चतुर्भुज सोसायटीतील 10व्या माळ्यावरील घराला लागली आग। आगीत घर पूर्णतः जळून खाक। सलमान खान गोळीबार प्रकरणात गँगस्टर रोहित गोदारा यालाही मुंबई गुन्हे शाखेनं आरोपी बनवलं। या प्रकरणात आतापर्यंत 6 आरोपी अटकेत। छत्तीसगडमध्ये नक्षल चळवळीला मोठा झटका। बिजापूरमध्ये नक्षल संघटनेतून तब्बल 30 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण। गोंदियाच्या सडक अर्जुनी नगरपंचायतच्या नगराध्यक्षांसह नायब तहसीलदार आणि अन्य 4 जण एसीबीच्या जाळ्यात। 1,82,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू। तुमसर तालुक्यातल्या सोंडा धरणातली घटना। रायगडच्या धावरी नदीत बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू। आंघोळ करण्याच्या बहाण्यानं पाण्यात उडी मारली असता खोल पाण्यात गेल्यानं बुडून मृत्यू झाल्याची माहिती। रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांसाठी भंडाऱ्यात अजय मेश्राम यांचं गांधीगिरी आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनाचं कौतुक आणि शहरवासियांचं त्यांनी लक्ष वेधलं। राज्यातील शिक्षक पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या। केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती। शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।